नवी मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी तळोजातील देवीचा पाडा परिसरातून एक 2.5 वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती। तिचे अज्ञात व्यक्तीने दिवसाढवळ्या अपहरण केल्याचा गुन्हा तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती। हर्षिका शर्मा असं बेपत्ता मुलीचं नाव असून ती देवीचा पाडा येथील मावळी कृपा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तिच्या आई-वडिलांसह मोठ्या भावासोबत राहत होती। प्राप्त माहितीनुसार हर्षिका मंगळवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर खेळत होती। तेव्हा तिची आई देखील तिथे होती। जेव्हा आई थोड्या वेळासाठी घरात गेली आणि परत आली तेव्हा मुलगी गायब होती। याबाबत तळोजा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मीना वराडे यांनी सांगितलं की आम्ही इमारतीत उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी केली, मात्र कोणीही असामान्य असं काहीही पाहिलं नाही किंवा ऐकलं देखील नसल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र त्यानंतर काही तासांतच मुलीचा शोध लागला। मात्र आपली मुलगी अशा अवस्थेत सापडेल याचा विचार देखील हर्षिकाच्या आई-वडिलांनी केला नसेल अशी घटना या चिमुकलीसोबत घडली। हर्षिका सापडली, मात्र ती या जगात जिवंत नाही। या घटनेनं एकच खळबळ माजलीये। तिच्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत पोलीस देखील चक्रावलेत। अवघ्या 2.5 वर्षांच्या निष्पाप हर्षिकाला कोणी या चिमुकल्या जीवाचे तरी कोणासोबत काय वैर असावे याचा तपास तळोजा पोलीस करतायत। या प्रकरणाचा वेगवान तपास करून हर्षिकाच्या आरोपींना जेरबंद करण्याचं आव्हान तळोजा पोलिसांसमोर उभं ठाकलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।